माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठा लोकांनो 90%, त्यानंतर माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख, तसेच डॉक्टर विलास खरात सर आणि जे राष्ट्रीय भागीदारी मोर्चाचे माझे मित्रमंडळ आहेत, प्राचासाहेब, भानुप्रतापजी, बलराज मलिक, त्यानंतर रतनलालजी, त्यानंतर मंडल साहेब, गौतम साहेब, मी सर्वांना सांगू इच्छितो, जे मानवतावादी लोक आहेत आणि जे कुठल्याही जाती धर्माचे असतील, कारण आता लढाई दोनच याची आहे, एक मनुस्मृती आणि बाबासाहेबांनी दिलेला एक मताचा अधिकार, व्होटिंग मशीन म्हणजे EVM मनुस्मृती. उद्याला 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती, मनुस्मृती सोबत EVM ला सुद्धा जाळा. EVM ही मनुस्मृती आहे आणि मी सांगतोय की आपण गुलाम झालेला हो. जेवढं मोगलांनी अत्याचार नाही केलं आपल्याला, तेवढं अत्याचार ह्यांनी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. त्यानंतर जगातील मानवतावादी लोक, सगळ्यात अगोदर मानवतावादी तथागत गौतम बुद्ध, आता लेटेस्ट झाले आहेत बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या नॉलेजने दादांनो अख्खं जग पुढं चाललंय. आणि बघा किती हजार वर्ष लागले एक मताचा अधिकार द्यायला, किती संत मेलेत, किती राजे महाराजे, शिवाजी महाराज, जिजाऊ, तुकाराम महाराज, संभाजी महाराजांचे तुकडे केले, अहिल्याबाई होळकर, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कितीतरी लोकांनी, शाहू महाराजांनी त्यांची सुद्धा हत्या केलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरचा सुद्धा खून केलेला आहे. किती हजार वर्षानंतर आम्हाला संविधान मिळालं आणि तो म्हणजे स्वाभिमानाने जगायला. बाबासाहेबांनी काय, शिवाजी महाराजांनी स्वाभिमान दाखवलं म्हणजे बघा, एक महिला आणली दुश्मनाची, सरदारांनी काय म्हटलं, अरे याला म्हणतात स्वाभिमान. कितीतरी लढाई जिंकल्या, जग त्यांना विचारतोय. आणि जिजाऊ बघा तलवार घेऊन लढली, किती अन्याय अत्याचार केलं यांनी, जिवंत जाळलं बायांना. आणि आताही बघा बदलापूरला हेच लढाईचा होणार आहे. दोनच विचाराचे लोक आहेत ते. तुम्ही आता विचार करा, माझ्या पोरींनो, ही शेवटची संधी आहे, कारण 5000 वर्षे तेच चाललं होतं ना, आताही तेच चाललेलं आहे. एक मताचा अधिकार दिल्यानंतर बघा दादा, RSSची स्थापना काँग्रेसची स्थापना 1885ला. आर्य हत्यारे, यहुदी आतंकवादी, पेशवाई राजेशाही, बघा 500 वर्ष अगोदर राजे महाराज होते, त्यांचा हायब्रिड झालेला आहे, बरोबर आहे. आतंकवादी टिळक आगरकर बॅनर्जींनी केलेले आहे. बघा नेटमध्ये जाऊन बघा, आता नेट आले, सगळं मिळतं रेडीमेड. त्यानंतर शाहू महाराज बाबासाहेबाचं नॉलेज बघून, जो शेरनी का दूध पिया वो ढकारेगा, बरोबर आहे. शाहू महाराजांनी परिषद घेतली 1920ला. मानव सांगितलं की बाबासाहेब हे SC ST OBC बहुजनांचे नेते, आणि 22ला शाहू महाराजाला वीज देऊन मारला, 9 मे 1922ला. कारण शाहू महाराज मानवतावादी होते आणि सगळे बलात्कारी तिकडे. कारण राजा महाराजा 9 राण्या, आणि यांना तर कमीच आहे, हे तर स्वतः म्हणतात आम्ही देवाच्या तोंडातून झालेलो आहोत. बघा ना, आता 21व्या सदीमध्ये आहे ना तुम्ही, ते काय म्हणतात, ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, बरोबर आहे, भावातनं क्षत्रिय, बिंबितनं वैश्य, आम्ही पायात ना, आमच्या पोरीबाळाचा अधिकारच नाही आहे. होतं का 1920ला अधिकार होतं, 25ला? तर त्यांनी काय केलं, कोणी केली? टिळक आगरकर बॅनर्जी, आतंकवादी, देशद्रोही, पेशवाई राजेशाही, आतंकवादी RSS आणि जनसंघ बनवलेलं आहे बघा. आणि महात्मा गांधीचं खून करणारे कोण आहेत? आतंकवादी काँग्रेस, बघा पार्टी त्यांनीच तयार केली. आर्य हत्यारे, आतंकवादी टिळक आगरकर, पेशवाई राजेशाही, बरोबर आहे. त्यांनी काँग्रेसही त्यांनीच बनवलेलं आहे आणि हे बनवले. आणि बाबासाहेबांनी पाण्यासाठी मंदिरासाठी 36 आरक्षण दिलं. 42 जेव्हा गांधीजींनी म्हटलं चले जाओ, कोण मेले तो? आम्ही मेलो. SC ST OBCचे पाया चपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. आणि कोणी मारलं गांधीजीला? कारण त्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर होतं, हिटलर बघा.
आम्ही मेलो. आणि 30 जानेवारी 48 कोणी मारलं? आतंकवादी काँग्रेस RSS जनसंघाचा मेंबर नाथूराम गोडसेने त्याला मारलं 30 जानेवारी 48. खरं आहे. आणि त्याने सुनता केला होता. विठ्ठलराव गाडगेचे वडील होते सुनता. आणि बाबासाहेबांना संविधान पीठात जाऊ दिलं नाही. तर त्यांनी बघा आपला मंडलनी जोगेंद्र मंडलनी त्यांना पश्चिम बंगालमधून, ते आता बांगलादेशमध्ये आहे, आदिवासी आणि मुसलमान लोकांनी तलवार काढून त्यांना निवडून दिलं. आणि बाबासाहेबांनी संविधान म्हणलं 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949 काय म्हणतात? ऐ आम्हाला मनुस्मृती पाहिजे, ऐ आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. आता हिंदू राष्ट्र तर मी सांगून चुकलो, कारण तुम्ही मानसिक गुलाम आहे. जन्म झाल्यापासून तर मरणपर्यंत कायपर्यंत तो देवच झालेला आहे का नाही? त्यांना ते असे वरून पडलेले आहेत ब्रह्मदेवाच्या तोंडातून. आणि 50मध्ये बाबासाहेबांनी एवढे मानवतावादी होते, त्यांनी आरक्षण हे रक्षण दिलं SC ST OBCला. आणि स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. बरोबर आहे. आणि एकमतचा अधिकार एवढे विरोध केला, सगळ्यांना दिलं, सांगितलं की तुम्ही टॅक्स भरायचा. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, सगळ्यांना न्याय द्यायचं. किती मानवतावादी, एवढं अत्याचार केल्यानंतर बाबासाहेबांनी दिलं. आणि हे बघा राजेशाही बघा. तुम्ही म्हणता जिजाऊ शिवाजीचा औलाद, बघा तारा राणीच्या औलाद याचे अहिल्याबाई होळकरचं. ऐका रे शेतकऱ्यांनो, ऐका आपलं कोणी हे काय म्हणतो धनगराने, ऐका त्याचे पादनच बंद झालं, जा आवाजच नाही निघत. आणि तो काल आवाज ऐकला त्याचं, तो हरामखोर चमडीचोर भुजबळ रवींद्र धगेकरला पाळून टाकलं त्यांनी. आणि ते बायको 800 करोडची, 2 पोरं मेले निरपराध, सगळे चमडीचोर लोक तिच्या मागे एवढं केलं तरी निघते आवाज कोणाचा? आणि मला सांगा कोण शिकलेले होते त्यावेळेस? कोण शिकलेले होते? 3 वर्णातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आणि राजेशाही आल्या 500 वर्ष अगोदर. खरं आहे का खोटं आहे? त्यांनाही त्याचं शौक, का त्यांनी माय तर आणलेली नाही आहे. गावात जसे फिरतात कुत्र्या तसे ते पण झालेले आहेत. बरोबर आहे. ते राजेशाही आणि घराणेशाही. आणि बाबासाहेबांनी स्वाभिमानी जगाला एकमतचा दे. स्वाभिमान म्हणजे काय? शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. बरोबर आहे. 51ला हिंदू कोड बिल म्हणजे महिलांसाठी. आणि कालेलकर आहे काय म्हणतो नेहरूजी, कालेलकर अरे आम्ही काय झाडू मारायचं का, चलते नाही जाईन. आणि 52ला बाबासाहेब पहिलं इलेक्शन झालं, तेव्हा कोण शिकलेले होते ताई सांगा? माझ्या देशातल्या पूर्ण वर्ल्डमधल्या लोकांना विचारतो मी आज, असं आहे का कुठं एखादी, बघा नेटमध्ये सगळ्यांनी, की कुठं आहे का असं ब्रह्मा पैदा झाला असेल? ठीक आहे, नाही तर आता यांचं आम्ही कत्ल करणार. मग प्रेसिडेंटला सांगून करणार. प्रेसिडेंटला मी कालच सांगितलेलं आहे, जे व्हायचं ते होईल. माझ्या आया बहिणींना हात नाही लावू देणार. लक्षात ठेवा, आम्ही मरू, EVM साठी मरू. आणि मनुस्मृती तेच आहे. 52मध्ये कोण होते? तेच होते शिकलेले. 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि 5 डिसेंबरला सेशन चाललं होतं. 6 डिसेंबरला मरण पावलं 1956. तेव्हा शिकले होते का कोणी? SC STचे गरीब. हे जे आहे 1960ला, माझ्या 15/9/59 जन्म आहे. 1 मे 1960ला विदर्भ मराठवाडा ॲड केलं. बरोबर आहे. आणि 62ला कत्लखाना काढला. अजूनही आहे SC ST साठी. 50च्या अगोदर आमचे मायबाप होते म्हणून आम्ही फार शिकलेलो आहोत बरं का. हां. आणि याला OBCची जनगणनाच नाही झाली आहे अजून 1931 पासून. आणि मराठे आमच्यापेक्षा तर गरीब आहेत बिचारे 1967. आणि ते तर बिचारे आरे हत्यारे येऊदे आलेले आहेत. ते तर बिलकुल एवढ्या त्यांना भेटते तरी कमीच आहे. त्यांना फक्त तेच पाहिजे. आणि राजेशाहीला तेच पाहिजे. त्याचे ते आता घरोबापर्यंत झालेलं आहे ना. त्यांना बहिणी नाही सुटल्या आणि हेही नाही सुटलेलं आहे. पोरगी पण नाही सुटत. बघा ना, आताही म्हणतात हे लोखंडाचा आहे माझा. आणि ती बाई बघा, हे मी वेश्या आहे, जा ना भाडव्या, ऑफिस तयार. अरे कर, रोज 10 पोरं कर भोसडीच्या वाला. लग्न तर केलं नाही, पण हत्यार आहे लोखंडासारखं. स्वतः म्हणतो 3-3 पोरं. मला सांगा शरद पवार कधीपासून आला? 65मध्ये आला राजकारणात. आणि 2च पक्ष होते, जनसंघाचा दिवा आणि गांधी यांची हे होती, हलदर होतं का मला वाटते हे होतं, गाय वासरू नंतर आलेलं आहे. बरोबर आहे. 2च पक्ष होते ना. सांगा ना, होते का? खरं आहे का खोटं आहे? काँग्रेसही त्याची, BJP त्याची. बरोबर आहे. त्यानंतर
नेहरूजी 64ला गेल्यानंतर हंगामी झाले आणि त्यानंतर लाल बहादूर शास्त्री, जय जवान जय किसान, एवढा साधा माणूस. ताशकंदला त्याचा मृत्यू झालेला आहे, शंका, म्हणजे त्यालाही मारलं. त्यानंतर 67मध्ये इंदिरा गांधी झाली आणि 67मध्ये इंदिरा गांधीने सगळे प्रायव्हेट याला नॅशनलाइज केलं. आणि तेव्हापासून बघा काँग्रेसच सत्ता चालवत आहे ना दादा. आज बघा मी विचारतो तुम्हाला, काँग्रेसमधून राष्ट्रवादी, बरोबर आहे, हे आलं आपलं मंडल कमिशन, शिवसेना, बॉम्बस्फोट, बरोबर आहे. त्यानंतर ते तर एकच आहे, BJP, RSS हे एकच आहेत ना हे. त्यानंतर आता बघा शिंदे आणि अजित पवारपासनं धनंजय मुंडे. मला सांगा, धनंजय मुंडेने त्या निरपराध लोकांना मारलं, किती बायका आहेत त्याला, म्हणजे हे त्याच्यातलीच पार्टी. दिसलं ना, हा जो पोरीला झावणारा ना बहिणीला झावणारा शरद पवार हरामखोर, हां किती वर्षापासून करत आहे, कोण अन्याय करणार आहे. म्हणजे हे 6 पक्ष याचे आहेत का नाही तुम्ही सांगा मला. आणि एवढं फ्रॉड इलेक्शन, आणि कानून काय केलं आहे बघा, शाळा बंद, 85 करोड कोण, तुम्ही आम्ही, बरोबर आहे. आत्मनिर्भर 58,000 शाळा बंद, बरोबर आहे. त्यानंतर काय म्हणतात, बँका लुटून गेल्या आणि कानून बनवल्या, सांगतो एक पक्ष प्रणाली, काँग्रेस राहील, BJP राहील, कोणी राहील. त्यानंतर कॉमन सिव्हिल कोड, तुम्ही आम्ही सारखे, बघा EWS रिझर्वेशन. त्यानंतर बघा EWS झालं, 1 नेशन 1 इलेक्शन, काँग्रेस जाईल, BJP. त्यानंतर EVMने होटिंग आहे, पूर्ण फ्रॉड. मग EVM एज्युकेटेड मनुस्मृती तुम्हाला कधी मिळालं. आणि आमच्या SC ST OBCमध्ये जे कोणी आमदार खासदार झालेत हे शिकले होते का. कुठलीही पार्टी ऑर्डरप्रमाणे चालते, सगळ्यांचं हेड चालवणारा कोण आहे, आर्य हत्यारी यहुदी घराणेशाहीनं पेशवाई. 40 किती पार्ट्या आहेत सांगा तुम्ही. आता महाराष्ट्रात त्यांच्या किती पार्ट्या आहेत, 6च्या 6 पार्ट्या त्यांच्याच आहेत, आहे का. हां शिक्षण सम्राट, डिमिटचं सम्राट, साखर कारखाना, त्यानंतर कॉर्पोरेटचं बँके, कोऑपरेटिव्ह बँकेचं आहे, आणि त्यानंतर राजकारण, ग्रामपंचायत, नगरपरिषद, आमदार खासदार. खरं आहे 6च्या 6 पार्ट्या. तर कोणाला न्याय मिळालेला आहे हे सांगा मला. काँग्रेसचे हे सगळे एकच आहेत. आणि हे तुमच्या समाजामध्ये जे SC ST OBC गरीब आमदार, त्यांच्या घरात जाऊन खून करा, ते ऑर्डर देतात, हे समाजात भांडण लावतात आणि एकमेकाच्या कत्तल करतात. सर खरं आहे का खोटं आहे सांगा. आता झाड मोठा आहे तर ब्रांचपासून सुरू करा. ब्रांच कोणती, SC ST OBC गरीब मराठा जे आमदार खासदार, यांना काय मिळते, यांना तेच पाहिजे. सडल्या कुत्र्यापासून झाला, शिकलेले तरी आहेत का. तो बघा एक मेला आताच पिचड, त्याच्या आईजवळ ब्रह्म येऊन झोपला होता, आमच्यावर आज 40 वर्षापासून अन्याय करा, तुम्ही प्रूव्ह करा. 13 आणि आम्ही 33, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या लोकांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे आता तुमच्या शाळा बंद, तुमचं शिक्षण प्रायव्हेट, तुम्ही उपाशी मरायला, 5,000ची नोकरी नाही भेटत BA BCom वाल्या पोरींना, बरोबर आहे. त्यानंतर 15,000ला BE वाल्यांना नाही मिळत, आणि सगळे सम्राट, बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने आमच्या लोकांना, आणि काय म्हणतात, आता जर समजा EVMने तुम्ही हे केलं, मान्य केलं, काय होईल व दशा, शेतकरी देशद्रोही, बरोबर आहे. मणिपूरमध्ये कापत आहे आमच्या पोरींना. हां आणि एवढा मोठा फ्रॉड इलेक्शन झाल्यानंतर हा जो आहे भारताला हे करणारा, स्वतःच्या पोरीसोबत झोपणारा बलात्कारी, बहिणीसोबत झोपणारे, हे जे आहेत आर्य आणि पेशवाई राजेशाही, खरं आहे का खोटं आहे. आणि त्यांच्या औलादी, शिवाजी महाराजांनी न्याय दिला का नाही दिला, जिजाऊने न्याय दिला का नाही दिला. हां ज्योतिराव फुले झाले, एखादी पोरगी शिकली असती का, कोणी काढली. आणि काय शिकवतात, हां जन्माला आला का राक्षसगण, हां आज उठले हे करा रे, चला रे, हां आहे का असं जगामध्ये, आहे कुठं. तेव्हा आता विचार करा मला पोरींनो, आम्ही मरायला तयार आहोत. आणि जे कोणी आहेत SC ST त्यांचा खून करा. हे आहेत, हे समाजाचे आतंकवादी लोक आहेत. आणि त्यानंतर EVMसाठी जो कोणी विरोध करा. EVM एज्युकेटेड मनुस्मृती, उद्या EVMला पण जाळा आणि मनुस्मृतीला पण जाळा. आणि अशा पद्धतीने आजाने भेटूया, काही घाबरायचं नाही. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर मुंबईराम बगल में छुरी, या त्यांच्यासोबत EVM एवढं हे करा आंदोलन की EVMसाठी पूर्ण दिवसपर्यंत, जिथपर्यंत इलेक्शन कॅन्सल होते तिथपर्यंत रस्त्यावर कोणाच्या बापाची ताकद नाही. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. मरेंगे मिटेंगे, EVM को हटाएंगे, आज़ादी की तीसरी लड़ाई.